ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची शक्यता आहे। चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना टोला लगावत त्यांच्यावर टीकास्त्र डागले। दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपांनंतर अंबादास दानवेंनी देखील पलटवार केलाय। अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही। बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचं नसतं। छत्रपती संभाजीनगर मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन शिलेदारांमध्ये चांगली जुंपली आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना टोला लगावला, तर दानवे कोणत्याही कार्यक्रमात बोलवत नसल्याचा आरोप खैरेंनी केलाय। मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल, पण हे दोघं एकत्र राहत नाही। तर मग साहेबांनी सांगितलं खैरे साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा, आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा, पण समजून घ्या। पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला काही विचारत पण नाही। अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही। मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे। ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली। चंद्रकांत खैरेंनी केलेली टीका आणि आरोपांनंतर अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलं। मी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही, तर पक्षाच्या कार्यक्रमात मानपान करायचा नसतो, असा पलटवार अंबादास दानवेंनी केला आहे। मी काहीच बोलणार नाही। खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही। आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं, सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या। त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो। बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचं नसतो। संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजू शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। दरम्यान यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंवर आरोप केलेत। चंद्रकांत खैरेंनी निवडणुकीत माझं काम केलं नसल्याचा आरोप राजू शिंदेंनी केलाय। दरम्यान शिंदेंच्या आरोपांनंतर चंद्रकांत खैरेंनी थेट कानाखाली मारण्याचा इशारा दिला होता। त्याचं काम केलं नाही, तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं, तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे दोन तोंडात मारली त्याच्या। मी त्यानं काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर, ज्येष्ठ नेते, त्यांनी इमानदारीने काम केलं असं तर 2 ने 4 बी कानाखाली खाल्ले असते। पण आता अशी वेळ आहे की त्याने त्यांच्या तोंडात मारून घेतली पैसा, अशी वेळ। मग त्यांना ते काय बोलते त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून मोठे धक्के बसत आहेत। दरम्यान यातच आता राजू शिंदेंनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय, तर दुसरीकडे संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील दोन शिलेदारही आपापसात भिडले। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।